इकडे माझ्याकडे बघून दाखव. ओ गाडीवाले कुठे चाललात? हा गाडीवाले. ब्रमी, ए ब्रमी, ब्रमी. इकडे बघ. मॉर्निंग. तो आज आहे संडे मॉर्निंगला भावेश शेफ काय बनवत आहेत? ऑमलेट बर्गर. सो बघूया आपण खाऊन कसं लागणार आहे. त्याप्रमाणे असं काही बनवत नाहीये, असं सिम्पल. काय ते सिंपल म्हणजे सर्व बाकीचं तर सर्व इन्ग्रेडियंट होते, त्यामुळे त्याने फक्त ते बन काल घेतलेलं. इकडे जेवणाचा मेन्यू आहे. चिकन बिर्याणी तुझा स्पेशल चिकन बिर्याणी तुझा बनवणार मटन अंडे चिकन बिर्याणी आज आम्ही बनवणार आहोत. काय काय टाकलंस? कांदा टोमॅटो. त्यानंतर मेव टाकलं आणि चिली फ्लेक्स. फायनली बर्गर रेडी आहे. मस्त दिसतोय. खाऊन बघ आता कसा लागतोय. कसं झालं पूजा? थोडं जरा करपलंय, आय नो दॅट. तुला व्हेजीस आवडत नाहीत. जी डॅडीज गर्ल बघा. तिला तिला भावेशवर 2 दिवस जास्तच प्रेम होत जात आहे ना भावेश? हो. मम्माकडे जायचं नाही. मम्माकडे जायचं नाहीये. डॅडीला विचार ट्रेनिंगला घेऊन जाणार आहे का तुला? अरे येते ब्रह्म जाते का? बालीचा पेन आहे भावेशा. ते नाही कौस्तुभ. रमीना फुल ऑन नाटक करते, फुल ऑन. तिला जरा पण झोप नाही आलीये, कारण ती आत्ताच झोपून उठलीये. पण ती नखरे का करते माहितीये का? कारण मी तिची नख काढतेय आणि तिला काढून ठेव. हा काय ब्रह्मी काय चालेल. आहे चिकन दम बिर्याणी रेडी. चावत तर नाही तिला तो. खायला जाते. चावला गेला नाही तर लगेच काढला आणि दुसरा घेतला. रमीचा अभ्यास बघा. सो आमचं छानपैकी जेवण झालेलं आहे. छान अशी बिर्याणी झाली. चांगली झाली. आता ना जस्ट एक पार्सल आलं. पार्सल भावेशने घेतलं. नंतर बोलतो काय ऑर्डर केलेलं मलाच आठवत नाही. तिने काय झालेलं मी ऑर्डर केलेलं. कधी केलेलंस? मलाच नाही आठवत आहे. आणि आता आला कटर ऑर्डर केलेलं मी. ड्रायफ्रुट्स कटर आहे. कसं यूज तो हा एक आहे. बघूया. हा अरे काय काय टाकलेस? बस कर. बदाम आणि ती बघ काय खात बसली आहे. मनुका. चांगले दाखव काय करते मम्मा याच्याने. खाते. दाखव इकडे कसं करते. दाखव इकडे माझ्याकडे बघून दाखव. प्रभू तुला माहिती आहे कशी करते मम्मा. दाखव आता. दाखव ना. आज आहे संडे आणि जसं मी काल ब्लॉग मध्ये सांगितलेलं की आम्ही काहीतरी शॉपिंग करायला जाणार आहोत, तर त्यासाठी आम्ही जातोय. आम्ही जातोय मोबाईल घेण्यासाठी. लेट्स सी विजय सेल्स किंवा क्रोमा असं कुठून तरी म्हणजे चांगले ऑफर्स वगैरे जिथे असतील तिथे ट्राय करू. तो बघायचे आधी आणि मग त्याप्रमाणे डिसाईड करायचं कोणासाठी मोबाईल अचानक का, ते आम्ही तुम्हाला नंतर घरी आल्यावरती सांगतो आरामात. चलो बाय. तर आता आम्ही जे सेल्स मध्ये आलेलो आणि इथून झालंय आमचं हे करून
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. चलो 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 चलो. इथे बघितलं इथे रेट काढल्यात. आता बाजूलाच क्रोमा आहे. आता क्रोमामध्ये जातोय आम्ही. तिथे बघतो काय रेट आहे. सो नंतर मग डिसाईड करतो कुठून घ्यायचं ते. तर आम्ही जस्ट बाहेर आलो दुसऱ्या ठिकाणी जायला, पण पाऊस आला त्याच्यामुळे थांबलोय आता इथेच. पाय दुखले का ब्रह्मी? हा काय होते? मॅडमचे पाय दुखले. पाय दाब डॅडी थोडेसे. दाखवू का तू? हो. माझ्या बघा ना. बघ, पाय दाखवू तुझे? झालं समाधान झालं. चला गेला पाऊस. हा, चला आता. ए चल ब्रह्मी ये. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. 9:30 वाजलेत. गेलं सो आम्हाला क्रोमामध्ये बेटर प्राइस वाटली. विथ हे ते लोक हेडफोन्स पण देतात फ्रीमध्ये. सो हेडफोन त्यांच्याकडे करंटली अवेलेबल नव्हतं त्यामुळे ते दिलं नाही. सो गुगलचा फोन घेतलाय. तर कोणासाठी आहे पूजा फोन? गुगल पिक्सेल. तर ते फोन माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी नाहीये, हा फोन भावेशसाठी आहे. जर का बघायला गेलं तर आमच्या दोघांचे फोन याच वर्षी एकदम काम करायचंच बंद झालेले बोलू शकतो आपण त्याला, की म्हणजे चालायचंच नाही व्यवस्थित. त्याच्यानंतर बोलतात ना बॅटरी लगेच डाऊन होऊन जाते, मग चार्जिंग करायला प्रॉब्लेम. त्याच्यात आमच्या दोघांचे जॉब प्रोफाईल असते की आम्ही सगळ्यात जास्त फील्डवरती काम करतो. मग फील्डवरती काम करताना असं असतं ट्रॅव्हलिंग जास्त असतो, त्याच्यामुळे मग असं आहे की चांगलावाला फोन थोडा पाहिजे होता. आणि खूप टाइम झाले त्या फोनला. म्हणजे माझा फोन मी 2019ला घेतलेला आणि भावेशने पण 4-5 वर्ष झाले असतील ना. 4-5 वर्ष झाले. हा माझावाला फोन जो आहे ना ज्याच्यामध्ये आता आम्ही शूट करतो, तो फोन भावेशने मला यावर्षी अॅनिव्हर्सरीला सरप्राईज गिफ्ट दिला. म्हणजे कसं आहे ना की माझा बर्थडे असतो 26 फेब्रुवारीला आणि आमची अॅनिव्हर्सरी असते 26 जानेवारीला. त्यामुळे मी त्याला असं बोलले होते की नाही राहू दे, आपण फेब्रुवारीमध्ये घेऊ, बर्थडेला घेऊयात. पण तो पण मला बोलला हा ठीक आहे. आणि डायरेक्ट अॅनिव्हर्सरीच्या दिवशी त्याने मला तो फोन दिला. त्यामुळे माझा फोन तर ऑलरेडी घेतला. आणि काय बोलत होते मी? हां. तर असं काही मोठी गोष्ट घ्यायची असेल, तर आम्ही असं काही सण वगैरे असेल किंवा तो दिवस जरा लक्षात राहील अशा टायमाला घेतो. पण भावेशचा फोन आज आम्हाला घेणं जरुरी होतं, बिकॉज भावेश उद्या चाललाय दिल्लीला चाललोय मी. दिल्ली. माझी 2 दिवस ट्रेनिंग आहे. सो तिकडे जाणार आहे मी. त्याच्या मध्येच भावेश नागपूरला पण गेलेला आणि तिथे तू नागपूर स्टे गेलेलो केलेलंस ना भावेश? नागपूरला हां. नव्हतो गेलेलो मी. गेलेलो नाशिक. संभाजीनगरला गेलेलो. संभाजीनगरहून नाशिकला गेलेलो. तर ते स्टे होतं सो त्याचं. स्टे होतं आणि मला त्या टायमाला मग शूट वगैरे करायला नाही जमलं, कारण की सो त्यावेळी पण असं झालं ना की ज्यावेळी तो रिटर्न येत होता तेव्हा ट्रेनने आलेला ना तो. हा, आणि मग येता येताना त्याचा फोन बंद झाला आणि असं खूप वेळा व्हायचं की भावेशचा फोन बंद होत आलाय, स्विच ऑफ झालाय. मग त्याला ना आधी थोडं बॅटरी डाय होण्याच्या आधी त्याला मला सांगावं लागायचं की तो आता ट्रेनमध्ये बसलाय किंवा एवढ्या वाजता पोहोचेल. मग असं थोडंसं टेन्शन येतो ना की फोन पण बंद आहे, ट्रॅव्हल आहे. त्यामुळे मग आम्ही विचार केला एकतर आता तर दिल्लीचं ट्रॅव्हल आहे तर घेऊन टाकलेलं बरं. सगळं होतं जे सांगायचं होतं, म्हणून आम्ही विचार केला की घरी जाऊन व्यवस्थित बसून आरामात बोलू. आणि जसं भावेशने सांगितलं त्याचं 2 दिवस ट्रेनिंग आहे दिल्लीसाठी, त्यासाठी तो उद्या निघणार आहे. आणि सो नेक्स्ट वीक आमचा फुल ऑन मेसमध्ये जाणार आहे. कारण असे की मला नेक्स्ट वीक 3 दिवस ऑफिसला जायचं आहे. कारण 22-23 हा माझा पेरोल टाईम असतो, त्यामुळे काही करून ऑफिसला जावं लागेल. आणि भावेश नाही आहे तर आमच्यासोबत कोणतरी पाहिजे, म्हणून आम्ही श्रवणला बोलवलं आहे. तर श्रवण येणार आहे उद्या. ऑफिसवरून डायरेक्ट येईल तो आणि मग तो असेल आमच्यासोबत, त्यामुळे जरा बरं वाटेल. कारण ब्रह्मीसोबत एकटीला मॅनेज करायला नाही म्हटलं तरी खूप डिफिकल्ट होतो. पहिले एवढं नाही व्हायचं पण आता खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे
शॉप असा होता आमचा दिवस. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. असंच प्रेम द्या, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.